नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आंबा बागेमध्ये मोहरलेल्या अवस्थेमध्ये कुठली फवारणी करायची आणि भुरीपासून तसंच तुडतुड्यांपासून आपल्या पिकाचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बंधूंनो, सध्या स्थितीमध्ये राज्यात सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झालेले आहे आणि पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा वेळेस आपल्या मोहरलेल्या आंबा बागेमध्ये भुरीचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। तर भुरीच्या प्रादुर्भावामुळे नवीन फुलोरा तसंच बाजरीच्या आकाराची जी फळधारणा झालेली आहे, हे फळधारणा मोठ्या प्रमाणात गळण्याची शक्यता। भुरीच्या फवारणीसाठी आपल्याला हेक्साकोनाझोल म्हणजे प्रीमियर 1 ml प्रति लिटर किंवा विरघळणारे सल्फर म्हणजे कोसामिल DF 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून भुरीचा जो शिरकाव आहे तो आपल्याला कमी करता येईल। तसंच शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला करप्याचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर अशा वेळेस कार्बेंडाझिम म्हणजे कॅम्ब्रिड 1 ग्राम प्रति लिटर किंवा कार्बेंडाझिम मँकोजेब 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करावी। तसंच सध्या स्थितीमध्ये असलेलं ढगाळ वातावरण आणि आपल्या बागेमध्ये सूर्यप्रकाश नसल्या कारणाने त्यामध्ये दमट वातावरण तयार होऊन यामध्ये तुडतुड्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि तुडतुडा हे रस शोषण किडी आपल्या फुलोऱ्यातला तसेच बारीक फळांमधला रस शोषून घेते, त्यामुळे फुलाची आणि फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते। तर तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी थायमिथॉक्झाम म्हणजेच मेस्ट्रो 1 ग्राम प्रति लिटर किंवा डायमिथोएट म्हणजेच रोगर 5 ml प्रति 10 लिटर पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो। तसंच दुसऱ्या फवारणीमध्ये ॲसिटामाप्राइड 4 ग्राम प्रति 10 लिटर पंपासाठी किंवा इमिडाक्लोपिरिड 17.8% 7 ते 8 ml प्रति 10 लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण याची फवारणी करावी। तसंच फळगळ थांबवण्यासाठी युरिया 20 ग्राम आणि पोटॅशियम नायट्रेट 10 ग्राम याची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फळगळ थांबेल। तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याच बागांमध्ये फळाची जी साईज आहे ही अंड्याच्या आकाराची झालेली आहे आणि अशा वेळेस आपल्या बागेला 15 दिवसाच्या दरम्यान प्रति झाड 60 ते 80 लिटर पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून फळाची गळ तसंच फळाची साईज वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल। तसंच नवीन आलेला फुलोरा किंवा बाजरीसारख्या आकाराचं फळ तयार झालेलं असेल अशा बागेमध्ये आपल्याला पाणी देणं टाळलं पाहिजे, जेणेकरून आपली फुलगळ फळगळ होणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जे आपले आंबा उत्पादक शेतकरी आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणे